झी 24 तास एक पाऊल पुढे. अनन्य व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारीरिक व्याधी दिसतात, त्यांच्यावर उपचारही होतात, पण मनाच्या व्याधी कळणं तसं कठीणच. मग मनोव्यापाराच्या या गुंत्यामध्ये अडकलेले हे मनोरुग्ण एका वेगळ्याच विश्वात जगायला सुरुवात करतात. घरापासून, नात्यातल्या माणसापासून दुरावलेल्या या रस्त्यावरच्या मनोरुग्णांना साथ देत आहे अहमदनगरमधलं माऊली प्रतिष्ठान. इंद्रधनु प्रकल्पांमधून या रस्त्यावरच्या मनोरुग्णांवरती मायेचं छत्र धरलेलं आहे राजेंद्र आणि सुचेता धामणे यांनी. अंगावरचे मळलेले फाटलेले कपडे, जे मिळेल ते खाणं आणि कुठेही कसंही वावरणं, कशाचीही शुद्ध नसणारे, स्वतःच्या जगात वावरणारे हे मनोरुग्ण. रस्त्यावर फिरणाऱ्या या मनोरुग्णांवर मायेचं छत्र धरलंय ते माऊली सेवा प्रतिष्ठाननं. भाव माझा घेऊन आला, मला बोलला का बदलापूरला जायचं, घेऊन आला आणि म्हणलं तू इथं बसून राहा, मी येतो तुला घ्यायला अर्धा एक तास. ते 5 महिने आलंच नाही. मी बडबड करायची घरी खूप. माझा मामा असतो घरी, मी आणि माझा मुलगा राहत होतो, तर मी खूप बडबड करायची. सरांना कळायला वाटतं तर सर आलते मला न्यायला, मग इथं आली. या मनोरुग्णांचा मायेनं सांभाळ करतायत नगर जिल्ह्यातील धामणे दाम्पत्य. 4 वर्षापूर्वी नगर ते शिंगवे हा 20 किलोमीटरचा प्रवास चालू असताना एक सुंदर स्त्री आम्हाला रस्त्याच्या कडेला घाणीजवळ बसलेली दिसली. आम्ही तिला तिचं नाव विचारलं, तिने तिचं नाव सांगितलं. हिचं पुढे काय, ही रस्त्यावर अशी सुंदर स्त्री रस्त्यावर फिरणार, हिचं पुढे आयुष्यात काय होणार, या चिंतेने आम्ही फार अस्वस्थ झालो. आम्ही तिला सांगितलं की तू इथे बस, आम्ही 5 वाजता येताना आपण तिला कुठेतरी घेऊन जाऊ, असं आम्ही तिला सांगितलं. पण ती संध्याकाळी आम्हाला ती दिसली नाही. आणि यानंतर आम्हाला म्हणजे यांच्यासाठी काय करावं इतकी तळमळ चालू झाली की यांच्यासाठी पुनर्वसनाचं केंद्र स्थापन, म्हणजे जे प्रेमासाठी ते आसुसलेले असतात, जी उणीव असते प्रेमाची, मायेची कमतरता असते, ती माया त्यांना देता येईल. धामणे दाम्पत्य एखाद्या व्रतस्थापनेप्रमाणे हे काम करतायत. या वर्षामध्ये 22 मनोरुग्ण महिला बऱ्या होऊन आपल्या घरी परत गेल्या आहेत. आज माऊलीमध्ये 27 महिला मनोरुग्णांचा सांभाळ केला जातोय. मानवी पातळीवरती तुटलेले नातेसंबंध, बदललेलं अर्थकारण, समाजकारण आणि कौटुंबिक परिस्थिती यामुळे मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. आणि त्यातून माणसं रस्त्यावर येण्यापर्यंत विदारक परिस्थिती निर्माण होते. आणि ही परिस्थिती थांबवायची असेल तर आपल्याला संघटितपणे सरकारी पातळीवरती मदतीची अपेक्षा न करता स्वतंत्रपणे आपण काम सुरू केलं पाहिजे. या एका विशिष्ट प्रेरणेमधून हे काम सुरू झालेलं आहे. इतर शारीरिक व्याधींची जशी काळजी घेतली जाते तशी मनाच्या व्याधींची दखल घेतली जात नाही. या मनोरुग्णांकडे बघण्याचा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोनही बदलणं म्हणून अधिक गरजेचं आहे. आज स्वतःच्या घासातला एक घास धामणे दाम्पत्य या मनोरुग्णांना देत आहे. समाजातल्याच काही समधर्मी लोकांच्या मदतीनं त्यांना पुन्हा माणसात आणण्याचा प्रयत्न ते करतायत. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा इंद्रधनु फुलवण्याचा प्रयत्न ते करतायत. समाजातल्या अजून काही अनन्य व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.